हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आपल्याच ठिकाणी असणारा जो स्वानंद, हा स्वानंद आनंद वाटत वाटत आनंद लुटायचा, हा असा विषय आपला चाललेला आहे. कारण शेवटी माणूस म्हटला की त्याला आनंद पाहिजे असतो, सुख पाहिजे असतं आणि त्याला दुसरं काही नको असतं. तो सर्व गोष्टी ज्या करतो ना त्या आनंदासाठी, सुखासाठी. मग तो लग्न करील सुखासाठी, आनंदासाठी. तो त्याला मुलं झाल्यानंतर जो आनंद होतो, म्हणजे मुलं पाहिजे आनंदासाठी, देव पाहिजे आनंदासाठी, पैसा पाहिजे आनंदासाठी, सत्ता पाहिजे आनंदासाठी, कीर्ती पाहिजे आनंदासाठी. म्हणजे सगळ्या गोष्टी आनंदासाठी असतात. अरे सत्ता मिळाली आणि आनंद मिळाला नाही तर काय उपयोग आहे? तो शेवटी म्हणतो माझं फुकट गेलं सगळं, असं तो म्हणणार. म्हणून शेवटी त्याचं फळ आनंद हा मिळाला पाहिजे. आणि म्हणून आनंदासाठी माणूस धडपड करत असतो, खटपट करत असतो. आणि हा आनंद सर्वसाधारणपणे जो लोक मिळवतात आणि संत, साधू संत, ऋषीमुनी मिळवतात, ह्याच्यामधला जो फरक आहे तो पण आतापर्यंत आपण जी प्रवचनं केली त्याच्यातून मी ते विशद केलं. आणि म्हणून आता जो आपला जो सिद्धांत आहे की आनंद वाटता वाटता आनंद लुटायचा, हा जो सिद्धांत आहे हा खरा म्हणजे क्रांतिकारक सिद्धांत आहे. जनमानसामध्ये मुरला पाहिजे, रुजला पाहिजे, स्फुरला पाहिजे आणि जीवनामध्ये उतरला गेला पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने मानवी जीवनामध्ये क्रांती होईल. कारण आज प्रत्येक माणूस आहे ना, ह्या माणसाला आनंदच पाहिजे असतो. दुःख पाहिजे असं म्हणणारं या जगात कोणी नाही. म्हणतात कोणीतरी की कोणतीने मागितलं होतं म्हणून, पण तो भाग आपण सोडून देऊ, फायदा अपवाद म्हणू आपण. पण जगामध्ये असा माणूस नाही, व्यक्ती नाही की त्याला आनंद नको. किंबहुना आनंदच त्याला पाहिजे असतो आणि आनंदासाठीच त्याची धडपड चाललेली असते. पण हा आनंद मिळवायचा कसा? हा आनंद आपल्याजवळ आहे का तो कुठून तरी बाहेरून मिळवायचा, का तो आतून मिळवायचा आणि मग मिळवल्यानंतर तो दुसऱ्यांना द्यायचा का, आणि त्याला दुसरे काही पर्याय आहेत? अशा तऱ्हेचे अनेक प्रश्न या संदर्भामध्ये निर्माण होतात. पण एक गोष्ट या बाबतीत लक्षात ठेवली ती म्हणजे अशी की या जगामध्ये प्रत्येक माणूस त्याला आपण स्वार्थी म्हणतो. जगामध्ये प्रत्येक माणसाला आपण काय म्हणतो? स्वार्थी. हा म्हणजे प्रत्येक माणूस दुसऱ्याला स्वार्थी म्हणतो आणि तो स्वतः स्वार्थी असतो. लक्षामध्ये आलं की नाही? पण प्रत्येक माणूस जगामध्ये स्वार्थी आहे असं आपण नेहमी बोलत असतो, आपल्या भाषणामध्ये वगैरे आपण बोलतो. आणि ती वस्तुस्थिती आहे की जगामध्ये प्रत्येक माणूस हा स्वार्थी आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये काहीतरी असाधारण आहे किंवा जगावेगळं आहे किंवा अशा गोष्टी म्हणजे काहीतरी विचित्र असं नाही. ही नॉर्मल गोष्ट आहे. माणूस स्वार्थी असणं ही वस्तुस्थिती आहे. माणूस स्वार्थी असणं हे नॉर्मल आहे. माणूस स्वार्थी असणं हे काही जगावेगळं नाही. आणि प्रत्येक माणूस तसाच आहे एवढंच फक्त त्यांनी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं काय आहे की आपण दुसऱ्यांना स्वार्थी म्हणतो आणि आपण ते नाही असं जे समजतो, इथे सगळं घोटाळा होतो. मग वस्तुस्थिती काय आहे की जसे इतर माणसं स्वार्थी आहे तसं मी पण स्वार्थी आहे.
प्रत्येक मनुष्य स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो, तसा मी पण स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी आणि इतर ह्याच्यामध्ये काहीही फरक नाही. फरक आहे तो आपण गैरसमजुतीने स्वतःला चांगलं समजतो आणि इतरांना वाईट समजतो. इथे सगळा गैरसमज आहे. म्हणून स्वार्थी असणं ही ॲबनॉर्मल गोष्ट नाही, ही नॉर्मल गोष्ट आहे. आणि तुम्ही किती जरी कोकललात किंवा बोंबललात तरी जगाच्या अंतापर्यंत माणूस हा स्वार्थीच असणार. आता माणूस जर स्वार्थी असणार ही जर वास्तवता आहे तर तुम्ही स्वीकारत का नाही? जीवनविद्या काय सांगते? वस्तुस्थितीचा स्वीकार करण्यात आणि तिला सुरेख आकार देण्यात खरं शहाणपण आहे. म्हणून तुम्ही पहिलं वस्तुस्थिती स्वीकारा. वस्तुस्थिती काय आहे? प्रत्येक माणूस स्वार्थी आहे. आपणही स्वार्थी आहोत, सगळी माणसं स्वार्थी. वस्तुस्थिती काय आहे? प्रत्येक माणसाला आनंद पाहिजे, मलाही आनंद पाहिजे. आता इथे काय होतं आहे की मला ज्या वेळेला एखादी गोष्ट पाहिजे असते त्यावेळेला मी इतरांचा विचार करत नाही, आणि मला जी गोष्ट पाहिजे ती मिळवण्याचा मी ज्याला प्रयत्न करतो तर इतरांशी संघर्ष निर्माण होतो. आणि हा संघर्ष एकदा निर्माण झाला की त्याच्यातून हेवे दावे, द्वेष, मत्सर, तंटे बकेडे, युद्ध, लढाया, दंगेधोपे, ह्या सगळ्या अनिष्ट गोष्टी मग त्या संघर्षातून निर्माण होतात. म्हणून हा जो संघर्ष निर्माण होतो याचं मुख्य कारण की मला जे पाहिजे ते इतरांनाही पाहिजे. ही गोष्ट आपण जर लक्षात ठेवली, मी जसा स्वार्थी आहे, जशी इतर स्वार्थी आहे तसा मी स्वार्थी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवली, जसं मला हवं असतं तसं इतरांनाही हवं असतं, हे जर मी लक्षात ठेवून जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर जीवनातले अनेक प्रश्न भराभर सुटतात. अनेक प्रश्न भराभर सुटतात. आज सगळा जर तुम्ही पाहिलं, सुख पाहता जवा पाडे, दुःख परवता एवढे का? आज माणूस जर बघितला ना तर सर्व ठिकाणी दुःख भरलेलं आहे असं तो म्हणेल. किंबहुना जगामध्ये सत्य काय असं जर मला विचारलं तुम्ही म्हणेल दुःख हे सत्य आहे. कळलं की नाही? मला जर विचारलं बाबा जगात सत्य काय, दुःख हे सत्य आहे. कारण का की आज जगामध्ये तुम्हाला सर्व ठिकाणी दुःख भरलेलं डोळ्याला दिसतंय. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, राजा असो, प्रजा असो, पुढारी असो, पेंढारी असो, कोणी, स्त्री असो, पुरुष असो, पोर असो, थोर असो, सगळी मंडळी आज काही अपवाद जर सोडले तर ही मंडळी दुःखी आहेत असं आपल्याला दिसेल. असलं तरी दुःखी आहे, नसलं तरी दुःखी आहे. एक पुती रडे, 7 पुती रडे, आणि ना पुती ती रडे. म्हणजे मग मूल नाही म्हणून रडतो आहे, एकच मूल आहे म्हणून रडतो आहे, आणि 7 मुलं आहे म्हणूनही रडतो आहे. ही जी वस्तुस्थिती आणि परिस्थिती आहे ती परिस्थिती या जगामध्ये आपल्याला अनुभवायला येते. आणि म्हणून माणसाजवळ आहे म्हणून तो सुखी, माणसाजवळ नाही म्हणून तो दुःखी, अशातला भाग नाही. माणसाजवळ असो किंवा नसो तो दुःखीच आहे. आणि म्हणून जगामध्ये सर्व ठिकाणी दुःख भरलेलं आहे असं आपल्याला दिसेल. नको नको संसार, शिरावरी भार, असं आपण उद्वेगाने म्हणतो. माणसं जगतात का, मरत नाहीत म्हणून. माणसं जगतात का, मरत नाहीत म्हणून. जगण्यात बुवा आनंद आहे असं किती लोकांना वाटतं? फार थोड्या लोकांना वाटतं. हाताच्या बोटावर मोजण्या इतके लोक आहेत की त्यांना जगण्यात आनंद मिळतो. जगण्यात आनंद काही लोकांना वाटतो. आता वाटणं मिळणं आणि मिळणं, आनंद मिळणं वेगळं, पण त्या ह्याच्यात मी जात नाही. पण जीवन जगण्यात आनंद आहे, जीवन जगण्यामध्ये आनंद वाटणं ही गोष्ट फार थोड्या लोकांना अनुभवायला येते. बहुतेक लोकांच्या अनुभवाला जे काय येतं ते म्हणजे जीवनामध्ये सर्व दुःख भरलेलं आहे आणि म्हणून मोक्षाची कल्पना निर्माण झाली. मोक्षाची कल्पना का निर्माण झाली? मोक्ष म्हणजे तुम्ही कोणालाही विचारा, अगदी कीर्तनकार, प्रवचनकार, विद्वान, सगळ्यांना विचारा, ते मोक्ष म्हणजे काय
तर जन्ममरणातून सुटका म्हणजे मोक्ष असं सांगते. का असं सांगतात? ह्याचं कारण असं की जन्माला येणं हेच पाप आहे असा लोकांचा समज आहे. जन्माला येणं हे पाप आहे, जीवन जगणं हा ताप आहे, आणि मरणं म्हणजे ह्याच्यातून मुक्त होणं आहे. हा प्रकार आणि हा समज हा सर्व हिंदुस्थानामध्ये निर्माण झालेला आहे, आतापर्यंत निर्माण झालेला आहे, आणि तो अजूनही तसाच आहे. जीवनविद्येला सगळं मान्य नाही. जीवनविद्या असं सांगते की जगामध्ये दुःख आहे हे खरं, पण हे दुःख का आहे? जीवनविद्येचं काय आहे? नेहमी का असं सांगतो. म्हणजे जर सायन्समध्ये असं सांगतात की कुठलाही सायंटिस्ट त्याच्या कार्याला जो सुरुवात करतो ना, तो का या प्रश्नाने करतो. कुठलाही सायंटिस्ट का, हे असं का? म्हणजे ह्याचं उदाहरण द्यायचं झालं न्यूटनचं, फळ खाली पडलं ते वर का गेलं नाही, ते खालीच का पडलं, का? हा जसा प्रश्न, आणि मग त्यांनी चिंतन करायला सुरुवात केली, आणि मग त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. तसा जगामध्ये जेवढे सायंटिस्ट झाले त्यांनी आपली सुरुवातच शोधाला का या प्रश्नाने केली. आणि जीवनविद्यासुद्धा तेच सांगतं. म्हणून जीवनविद्या इथे सायन्स. जीवनविद्या काय सांगते की तुम्ही प्रत्येक गोष्टीला का विचारा. या जगामध्ये दुःख भरलेलं आहे का? ह्या प्रश्नाचं तुम्हाला जर उत्तर मिळालं तर तुम्हाला जीवन जगायचं कसं ह्याचा मार्ग सापडेल. हे महत्त्वाचं आहे की शेवटी आपल्याला मार्ग मिळाला पाहिजे. तर मार्ग हा महत्त्वाचा आहे. आता मार्ग आपण म्हणून तर आपण संत दर्शन या लाभ असं म्हणतो. संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडला. तर दर्शन म्हणजे लोक काय समजतात, दर्शन म्हणजे पायावर लोटांगण घालणं. ते खरं दर्शन नाही. दर्शन म्हणजे मार्गदर्शन. दर्शन म्हणजे मार्गदर्शन. म्हणून मार्गदर्शनाला महत्त्व आहे की तुम्हाला मार्ग मिळाला पाहिजे. म्हणजे चालण्याची दिशा तुम्हाला मिळाली पाहिजे. नाही नुसत्या चालण्याला काय महत्त्व आहे? चालतोय, अरे तुला कुठे जायचं माहीत नाही, मग चालण्याला काय अर्थ आहे? चालण्याला काहीच अर्थ नाही. जर तुम्हाला कुठे जायचं आहे हेच जर माहीत नसेल आणि तुम्ही जर चालत राहिला तर त्याला काही अर्थ नाही. पण निश्चितपणे मला अमक्याच ठिकाणी जायचं एकदा कळलं, आणि मग त्या दिशेने तुम्ही एक पाऊल टाकलत ना तरी तुमची प्रगती झाली, 2 पावलं टाकली तरी प्रगती झाली. आणि अशा तऱ्हेने एक पाऊल टाकत तो मुक्कामाला जाऊन पोचेल किंवा ध्येयापर्यंत जाऊन पोचेल. म्हणून तुम्हाला मार्ग मिळाला पाहिजे. आणि हा मार्ग कधी सापडतो? का या प्रश्नाचं उत्तर मिळतं तेव्हा. ह्या जगामध्ये दुःख का आहे? ह्याचं एकच कारण म्हणजे माणसाच्या ठिकाणी असणारं अज्ञान. ह्याचं एकच उत्तर. अज्ञान हे सर्व दुःखाचं मूळ आहे. ह्या अज्ञानातून अंधश्रद्धा निर्माण होते, अज्ञानातून अहंकार निर्माण होतो, अज्ञानातून अविचार निर्माण होतो, अज्ञानातून अभिमान निर्माण होतो, अज्ञानातून असमाधान निर्माण होतं. म्हणून अज्ञान हे सर्व दुःखाचं मूळ आहे, आणि ज्ञान हे सर्व सुखाचं मूळ आहे. हे लक्षामध्ये एकदा घेतलं की आपल्याला उत्तर मिळालं की अज्ञान गेलं पाहिजे आणि ज्ञान मिळालं पाहिजे. अंधार गेला पाहिजे, त्यासाठी प्रकाश आला पाहिजे. प्रकाश आला की अंधार जातो, तसं ज्ञान मिळालं की अज्ञान जातं. म्हणून शेवटी महत्त्व कशाला आहे? ज्ञानाला. म्हणून जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते की ज्ञानाला पर्याय नाही. ज्ञानाने तुम्हाला सुख मिळेल. तुम्ही बघा जगामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला तो सुखी होतो. कधी होतो? ज्ञानाने सुखी होतो. त्याला जेव्हा ज्ञान होतं एखाद्या गोष्टीचं. आता तुम्ही म्हणा बासुंदी. आता बासुंदी आहे. आता बासुंदी सर्वांनाच गोड लागते का? नाही लागत. ज्याची तब्येत बिघडलेली आहे, ज्याची तब्येत बिघडलेली आहे, तोंडाची रुची गेलेली आहे, त्याला जर बासुंदी जर तुम्ही दिली ना त्याला त्याची गोडी लागणार नाही, रुची लागणार नाही, चव लागणार नाही. पण त्याचं आरोग्य चांगलं आहे ना त्याला तुम्ही बासुंदी ना फर्स्ट क्लास
आता फर्स्ट क्लास म्हणताना तोंडावर काय दिसलं? आनंद. काय बासुंदी आहे, गोड आहे बासुंदी, छान आहे बरं का बासुंदी, हे जे म्हणतानाच त्याला झालेला आनंद त्याच्या तोंडावर दिसतो, चेहऱ्यावर दिसतो. आणि हा आनंद त्याच्या चेहऱ्यावर का दिसला, त्याला आनंद का झाला, त्याला बासुंदी गोड आहे हे ज्ञान झालं. तेव्हा त्याला जगामध्ये सर्व गोष्टी ज्ञानाने माणसाला सुख मिळत असतं, हे पहिलं लक्षात ठेवायचं. ज्ञानाने माणसाला आनंद मिळत असतो. आज जगामध्ये लोक पैशाच्या मागे आहेत. बघा, आज जगामध्ये ज्ञानाच्या पाठीमागे कोण नाही, आज लोक सगळे पैशाच्या मागे आहेत. मग हा पैसा कसा मिळवायचा, कसाही, त्याला मग कसल्याही तऱ्हेची बंधनं नाहीत. बाय हुक और बाय क्रूक पैसा मिळवायचा. मग तो कुठलाही, मग ते गुंडगिरी करेल, दहशतवाद करील, वाटेल त्या अनिष्ट मार्गाचा अवलंब करील, याला फसवेल त्याला फसवेल, याला टोपी घालेल त्याला टोपी घालेल. आणि अशा तऱ्हेने घडगंज संपत्ती मिळवायचे लोक आज प्रयत्न करतात. ह्यातला एकही माणूस सुखी होत नाही. संपत्ती मिळविणारी माणसं कोणी सुखी झाली असं तुम्हाला कधी सापडणंच शक्य नाही. कारण संपत्ती मिळवणारी माणसं जी असतात त्यांच्याजवळ ज्ञान नावाची गोष्ट नसते. त्यांनी ज्ञानाकडे दुर्लक्षच केलेलं असतं. आणि ही संपत्ती जी मिळवलेली असते ती ज्ञानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे, म्हणजे अज्ञानाच्या अधिष्ठानावर सर्व काही चालत असल्यामुळे, जिथे अज्ञान आहे तिथे दुःखही असलंच पाहिजे. जिथे अंधार आहे, काळोख आहे, त्या ठिकाणी तुम्ही ठेचाळणार, पडणार, अडखळणार, कोलमडणार, तोंड घशी पडणार आणि नाक फुटणार, हे ठरलेलं आहे. त्याप्रमाणे जगामध्ये जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत व्यक्ती सुखी होऊ शकत नाही, कुटुंब सुखी होऊ शकत नाही. कुटुंबामध्ये बघा, कुटुंबामध्ये जर ज्ञान असेल तर ते कुटुंब सुखी असतं. पण ज्या कुटुंबामध्ये ज्ञान नाही ते कुटुंब दुःखी होतं. किती पैसा असू दे, ते ज्ञान पाहिजे. म्हणून ज्ञान ज्याला आपण म्हणतो ह्याला जीवनविद्येने फार महत्त्वाचं स्थान दिलं आहे. म्हणून व्यक्ती असो, कुटुंब असो, समाज असो, राष्ट्र असो किंवा विश्व असो, हे सगळे जर सुखी व्हायला पाहिजे असेल तर अज्ञान नष्ट झालं पाहिजे. म्हणून अज्ञान कशाचं, आज माणसाजवळ जे अज्ञान आहे हे अज्ञान मुख्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जगामध्ये आज दुःख आहे का, ह्या प्रश्नाबद्दलच अज्ञान आहे. कारण या प्रश्नाचं उत्तरच त्याला मिळत. आज लोक असं धरून चाललेले आहे की हे असंच चालायचं. आज सगळे मोठी मोठी माणसंसुद्धा ते काय म्हणतात, हे असंच चालायचं. सगळं काही ललाटी लिहून ठेवलेलं आहे. आज बघा, तुम्ही कोणाला जर विचारलं ना, नशिबात आहे ते म्हणून नाही घडणार. तुम्ही कोणाला विचारा, अगदी चांगले चांगले अगदी शिकलेले इंजिनियर्स वगैरे लोक आहेत ना, तुम्ही त्यांना ते विचारलं, असे काही लोक माझ्या ओळखीचे आहेत म्हणून मी सांगतो, अगदी डबल ग्रॅज्युएट असे लोकसुद्धा सांगतात की जे घडायचं ते घडणार, मग तुम्ही काय वाटेल ते करा. कळलं की नाही? म्हणजे याचा अर्थ असा झाला की जर सगळं घडायचं ते घडणार आहे, मग चांगलं करा का आणि वाईट करा का, याला काय अर्थ राहिला? तुम्ही शिका नाही तर नका शिकू, याला काय अर्थ राहिला? म्हणजे नापास झाला, पास झाला, काय अर्थ राहिला? आता नापास होणार होता, हा त्याचा दोष नाही, असं झालं नाही का? मग तुम्ही त्या मुलानं मारता कशाला? मग मुलानं मारता कशाला, मुलानं ओरडता कशाला? तेव्हा सांगायचा मुद्दा असा आहे, सगळं चुकीचं आहे की सगळं काही ठरलेलं आहे, सगळं काही अगोदर होणार आहे ते अगोदरच ठरलेलं आहे, त्याप्रमाणे सगळं होणार हे खरं नाही. माणूस जे करतो त्याप्रमाणे होतं. संबंध विश्वामध्ये माणूस हा महत्त्वाचा प्राणी आहे. ह्याचं कारण माणसाला बुद्धी आहे. कारण गंमत अशी आहे की या जगामध्ये सर्वात प्राणी महत्त्वाचा कोण? सगळेच प्राणी वास्तविक महत्त्वाचे आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने सगळे प्राणी महत्त्वाचे आहेत, सगळे वनस्पती महत्त्वाचे आहेत, जलचर महत्त्वाचे आहेत, पक्षी महत्त्वाचे आहेत, डोंगर, नद्या, नाले, सगळं, समुद्र सगळं महत्त्वाचे आहेत. पण तुका म्हणे त्यातल्या त्यात माणूस हा जो प्राणी आहे हा महत्त्वाचा आहे. कारण का की माणूस हा प्राणी महत्त्वाचा का की संबंध विश्वाचा जो एक तोल आहे, समतोल आहे, तो बिघडविणं किंवा ते राखणं किंवा त्याला अधिक सुसह्य करणं
ह्या तिन्ही गोष्टी माणूस करू शकतो. मग पर्यावरण माणूस बिघडू शकतो, पर्यावरणाला तो साहाय्यभूत होऊ शकतो आणि पर्यावरण तो राखू शकतो. म्हणजे राखणं ते अधिक चांगलं होण्यासाठी साहाय्यभूत होणं आणि बिघडून टाकणं, ह्या तिन्ही गोष्ट माणूस करू शकतो. पण कुठलाही प्राणी हे करू शकत नाही. वाघ म्हणा, सिंह म्हणा, सिंह आता सगळ्यांचा राजा आहे प्राण्यांचा असं आपण म्हणतो, पण तो हे काही करू शकत नाही. गरुडा सर्व पक्ष्यांचा राजा आहे, तो हे काही करू शकत नाही. म्हणजे बाकीचे प्राणी, मग ते सिंह असो ना ते इतर प्राणी असो, पक्षी कुठले असो, हे माणूस जे करतो ते करू शकत नाही. कारण माणसाजवळ मेंदू नावाची जी गोष्ट आहे, बुद्धी नावाची जी गोष्ट आहे ना, ही एक अचंबित करणारी अशी गोष्ट आहे. शास्त्रज्ञ असं सांगतात की माणसाचा जो मेंदू आहे, हा मेंदू माणूस हा प्राणी वापरत नाही असं शास्त्रज्ञ सांगतात. इतकंच नव्हे तर ते असं सांगतात की जगातला अत्यंत हुशारातला हुशार माणूस, अत्यंत बुद्धिवान माणूस जगातला, तो सुद्धा मेंदूचा उपयोग 10% पेक्षा जास्त करत नाही. हे शास्त्रज्ञ सांगतात की 10% सुद्धा अधिक वापर जगातला सर्वात बुद्धिवान माणूस करत नाही. आणि जगामध्ये जी बाकीची मंडळी आहेत ती त्या बुद्धीचा जवळजवळ वापरच करत नाही. थोडंसं पोटाला मिळण्यासाठी जे काही वापर करील तेवढाच, पोटासाठी तो जा काय बुद्धीचा वापर करील तेवढाच, बाकी तो बुद्धीचा काही वापरच करत नाही. म्हणजे मी नेहमी सांगतो की तो 0.5% सुद्धा मेंदूचा वापर करत नाही. शास्त्रज्ञ किंवा मोठमोठे बुद्धिमान 10% वर वापर करत नाही आणि सामान्य माणसं 0.5% सुद्धा वापर करत नाही. म्हणून हे 0.5% सुद्धा वापर करत नाही म्हणून जगामध्ये माणसं हाफ मॅड आहे, हा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. आणि मॅड परवडला पण हाफ मॅड परवडत नाही. कळलं की नाही? मूर्ख परवडतो पण अर्धवट परवडत नाही असं आपण नेहमी म्हणतो. त्याप्रमाणे जगामध्ये जर आता माणसं जर अर्धवट आहेत, हाफ मॅड आहेत, तर जगामध्ये सुख येणार कुठून? जगामध्ये दुःखच येणार, दुसरं येणार काय? हे त्याचं कारण आहे. कळलं की नाही? मी जे म्हटलं ना, त्या काचं उत्तर हे आहे की जगामध्ये माणसं मेंदूचा वापरच करत नाही. आज जगामध्ये माणसं दिसतात ना, आज कोट्यावधी माणसं आहेत की नाही, का अब्जावधी माणसं आहेत. ही सगळी अब्जावधी माणसं जी आहेत ना, ती माणसासारखी दिसतात म्हणून त्यांना माणूस म्हणायचं. ती माणसासारखी दिसतात म्हणून त्यांना माणूस म्हणायचं, पण त्यांना माणूस म्हणण्याची खरी सोय नाही. कारण माणूस कोणाला म्हणायचं? जो विचार करू शकतो, जो बुद्धीचा वापर करतो, जो शहाणा आहे, त्याला माणूस असं म्हणतात. जो विचारच करत नाही, जो चिंतनच करत नाही, जो बुद्धीचा वापरच करत नाही, तो नुसतं आपलं 2 वेळा जेवायचं, खायचं, प्यायचं, झोपायचं, पुन्हा आपलं सकाळी उठून कामाला लागायचं, ही माणसं जी आहेत ही नावाला माणसं असतात. प्रत्यक्षामध्ये त्यांना माणसं म्हणायचं याचं कारण एवढंच की ते माणसासारखी दिसतात म्हणून त्यांना माणूस म्हणायचं. आज अशी परिस्थिती आहे, अब्जावधी माणसं आज अशी आहेत की त्यांना माणूस का म्हणायचं? माणसासारखी दिसतात म्हणून. ही माणसं ज्यावेळेला खरी माणसं होतील तर जगामध्ये सर्व ठिकाणी सुख, शांती, समाधान, आनंद सगळं काही तुम्हाला प्राप्त होईल. आणि हे कधी होईल? तो ज्याला बुद्धीचा वापर करेल त्यावेळेला. म्हणून बुद्धीचा वापर करणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि बुद्धीचा वापर योग्य रीतीने करणं हा महत्त्वाचा भाग. बुद्धीचा वापर योग्य रीतीने करणं हा महत्त्वाचा भाग आहे ना. बुद्धीचा वापर तुम्ही आम्ही करतोच, मग बुद्धीचा वापर करता म्हणून तुमचा प्रपंच चाललेला आहे. पण बुद्धीचा योग्य वापर करणं हा जो भाग आहे तो महत्त्वाचा आहे. आणि बुद्धीचा योग्य वापर करणं म्हणजे काय? आनंद वाटता आनंद लुटणं हा बुद्धीचा योग मार्ग आहे. कळलं ना?
आनंद वाटता वाटता आनंद लुटणं, यासाठी तुम्ही ज्याला बुद्धीचा वापर करता तेव्हा तुम्ही बुद्धीचा योग्य वापर केला. आणि असा ज्यावेळेला तुम्ही बुद्धीचा योग्य वापर कराल त्यावेळेला तुम्ही सुखी व्हाल आणि तुमच्या कक्षेत, तुमच्या जगात, तुमच्या कक्षेत जे जे येतील ते सुखी होतील. लक्षामध्ये आलं की नाही? तुमच्या कक्षेत, मी काय बोलतो ते पुन्हा सांगा की मी नेहमी म्हणतो ना की बॉस तुकाराम महाराजांनी जगाचा उद्धार केला असं आपण म्हणतो. अरे जगाचा उद्धार केला काय? शेजारीच तो मंबाजी होता, तो तसाच होता शेवटपर्यंत. कुठे त्याने उद्धार तुकाराम महाराजांनी केला म्हणजे काय? त्यांच्या कक्षेमध्ये जे आले आणि त्यांना जे शरण गेले त्यांचा उद्धार केला. त्यांच्या कक्षेमध्ये नुसते येणं आणि त्यांना शरण जाणं याच्यात फरक आहे. तुम्ही ज्या वेळेला तुकाराम महाराजांना जे शरण गेले म्हणजे काय? लोटांगण अन्न नव्हे. शरण गेल्याचा अर्थ तुकाराम महाराजांनी जे ज्ञान दिलं, जो बोध दिला, तो बोध ज्याने ग्रहण केला, आत्मसात केला, ते तुकाराम महाराजांच्या कक्षेत आले आणि ते सुखी झाले. जे कक्षेत आले नाहीत ते तसेच दगडधोंडे राहिले. म्हणून मंबाजी तुकारामांच्या शेजारी राहत होता, पण तुकाराम महाराजांच्या कक्षेत आला नाही म्हणून तो शेवटपर्यंत दगडधोंडाच राहिला. म्हणजे मी काय म्हणतो ते लक्षात घ्या की कक्षेत येणं याचा अर्थ असा, संतांच्या सद्गुरूच्या कक्षेत येणं म्हणजे सद्गुरूंना शरण जाणं. सद्गुरूंना शरण जाणं म्हणजे सद्गुरू जो बोध देतात, जो उपदेश करतात, तो ग्रहण करणं, तो आत्मसात करणं आणि जीवनामध्ये उतरवणं, हा जो एक भाग आहे, याला खऱ्या तऱ्हेने आपण सद्गुरूंच्या कक्षेत आलो असं म्हणायचं. कळलं की नाही? म्हणून सद्गुरूंच्या कक्षेत येणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि सद्गुरूच्या कक्षेत जे येतात ते सुखी होतात. मग आम्हाला लोक विचारतात जीवन विद्या मिशनमध्ये आल्यानंतर आम्ही सुखी हो का? हो, जर तुम्ही आमच्या कक्षेत आलात सुखी व्हा. मग कक्षेत जर आला नाही तर तुम्ही काय, आम्ही सांगतो ते केलं नाही तर उपयोग काय? आम्ही सांगतो पूर्वेला जा पश्चिमेला चालला तर काय उपयोग आहे? आम्ही सांगतो हे करा, तो दुसरंच काहीतरी करतोय, तो सुखी कसा होणार? आणि म्हणून जीवनविद्येचं हे जे तत्त्वज्ञान आहे हे सायन्स आहे असं मी जे म्हणतो. ह्याचं कारण प्रत्येक वेळेला आम्ही असं सांगतो की का या प्रश्नाने, तुमच्या कुठल्याही प्रश्नाला सुरुवात करा आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या जीवनातले सगळे प्रश्न सुटतील. आनंद वाटता वाटता आनंद लुटायचा, हा सिद्धांत क्रांतिकारक आहे. क्रांतिकारक म्हणण्याचं कारण असं की हा सिद्धांत जर एकदा जनमानसामध्ये रुजला तर जगामध्ये खऱ्या अर्थाने क्रांती होईल. आता आपण म्हणतो क्रांती, आतापर्यंत किती क्रांत्या झाल्या, पण सगळ्या क्रांत्या फेल झाल्या, अयशस्वी झाल्या, कारण त्या बंदुकीच्या गोळीतून झालेल्या क्रांत्या आहेत. आणि म्हणून जेव्हा क्रांती ही वैचारिक भूमिकेतून होते आणि त्याला सुद्धा ज्ञानाचं पुन्हा अधिष्ठान पाहिजे, नाहीतर वैचारिक भूमिकेवरून सुद्धा जर क्रांती झाली तर ती वैचारिक भूमिकाच जर अज्ञानाच्या अधिष्ठानावर असेल तर ती पुन्हा ती क्रांती यशस्वी होणार नाही. म्हणून ज्ञानाच्या अधिष्ठानावर वैचारिक बैठकीच्या ह्याच्यावर जर क्रांती झाली तर खऱ्या अर्थाने मानवी जीवनामध्ये क्रांती होईल आणि ती क्रांती ही पूर्ण यशस्वी होईल आणि टिकाऊ होईल. आता असं होतं की क्रांती झाली की क्रांतीची पिरस क्रांती भक्षण करून टाकते. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की जीवनामध्ये जर क्रांती व्हायला पाहिजे असेल मानवी जीवनामध्ये, तर त्याच्यासाठी हा जो सिद्धांत आम्ही आता जो मांडतो आहोत, हा सिद्धांत प्रत्येक व्यक्तीने समजावून घेतला पाहिजे. कारण शेवटी व्यक्ती मिळून कुटुंब होतं, कुटुंब मिळून समाज होतो, समाज मिळून राष्ट्र होतं आणि राष्ट्र मिळून विश्व होतं. म्हणजे शेवटी व्यक्ती ही सर्वात महत्त्वाची आहे, कारण ती केंद्रस्थानी आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीला हा सिद्धांत जर समजला तर तो स्वतः सुखी होईल, कुटुंब सुखी होईल, समाज सुखी होईल, राष्ट्र सुखी होईल, विश्व सुखी होईल. आणि म्हणून हा सिद्धांत समजावून घेणं आणि समजावून देणं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच्यासाठी खोल चिंतन पण व्हायला पाहिजे. तर म्हणून मी मगाशी सांगितलं की आपल्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं काय असेल तर ते ज्ञान. की आनंद वाटता वाटता आनंद लुटायचा म्हणजे काय
हेच जर समजलं नाही तर तुम्ही काय करणार? म्हणजे ते काय ज्ञान आलं. म्हणजे तुम्हाला ज्ञान झालं पाहिजे की बाबा आनंद वाटा आनंद लुटायचा म्हणजे नेमकं काय करायचं, नेमकं काय करायचं, नेमकं का करायचं आणि नेमकं कसं करायचं हेच जर समजलं नाही तर तुम्ही काय करणार? म्हणून इथे त्याला ज्ञान म्हणतात. म्हणून हे ज्ञान पाहिजे. म्हणून आपण आता पहिल्या गोष्टीच आपल्याला हे ज्ञान आपण संपादन करण्यासाठी आपण हे ज्ञानाचं रूप आणि स्वरूप काय ते पाहण्याचा प्रयत्न करू. की पहिली गोष्ट म्हणजे आनंद. आज लोकांचा काय समज झालेला आहे? आनंद मिळवायचा. म्हणून आज लोकांची सगळी धडपड चाललेली आहे काय? आनंद बाहेरून मिळवण्यासाठी धडपड चाललेली आहे. पण आनंद बाहेरून कधीच मिळत नसतो, हे पहिलं लक्षात ठेवायचं. आनंद जो आहे हा आपल्याच जवळ आहे, हे पहिलं आपण पहिला सिद्धांत लक्षात घेतलं पाहिजे. ज्ञानाचा हा जो पहिला भाग आहे की जो आनंद आपल्याला हवा तो आनंद आपल्याच जवळ आहे, हे पहिलं ज्ञान आपल्याला झालं पाहिजे. कळलं की नाही? हा जो आनंद आपल्याजवळ आहे तो आनंद आज आपण प्रत्यक्षामध्ये अनुभवत असतो, पण वेगळ्या प्रकाराने अनुभवत असतो. आपण तो वेगळ्या प्रकाराने अनुभवत असतो. कसा? तर त्याला एक उत्तम उदाहरण म्हणजे कस्तुरी मृगाचं देता येईल. की कस्तुरी मृग जो आहे तो कस्तुरीचा वास येतो आहे, त्या वासाच्या दिशेने शोध काढण्याचा प्रयत्न करतो कस्तुरीचा. की हा वास येतो कुठून? हा वास येतो कुठून? वास येतो कस्तुरीकडून. म्हणून वास येतो कुठून? त्याचं ठिकाण म्हणजे कस्तुरी. त्याला माहीत नाही ते कस्तुरी म्हणून. तो वास येतो कुठून म्हणून तो शोध करतो इनडायरेक्टली कस्तुरीचा. पण ह्याला माहीत नाही मी कस्तुरीचा शोध करतो. कोणाला? त्या हरणाला माहीत नाही आपण कस्तुरीचा शोध करतोय, हरणाला माहीत नाही. हरणाला काय माहिती आहे? वास येतो आहे आणि हा वास येतो कुठून, त्याचं स्थान कुठे आहे एवढा विचार तो हरिण करतं. आणि त्या वासाच्या शोधार्थ म्हणजे वास जिथून येतो आहे त्याच्या शोधार्थ हे हरिण धावत असतं, पळत असतं. आता वास्तविक त्याचं जे उगम आहे ते ह्याच्याच जवळ आहे. म्हणजे हा ज्याच्या शोधार्थ फिरतो आहे ती कस्तुरी ह्याच्याच बेंबीमध्ये आहे, हरणाच्या. आणि हरणाच्या बेंबीमध्ये हे त्यालाच ठाऊक नाही. वास येतो आहे हे त्याला कळतं आणि वास कुठून येतो आहे हे त्याला समजत नाही. म्हणून त्याच्या शोधार्थ तो वास शोधण्यासाठी, हा वास येतो कुठून त्याचं मूळ शोधण्यासाठी तो प्रयत्न करतो. ह्या सगळ्या प्रयत्नामध्ये त्याला यश येत नाही. कारण जे त्याच्याच जवळ आहे ते जेव्हा तो मिळविण्याचा प्रयत्न करतो ते त्याला मिळेलच कसं? ते त्याला मिळणं शक्यच नाही. आणि म्हणून त्याला उपाय काय? त्याला उपाय म्हणजे त्याने अगोदर निवांत धावायचं बंद केलं पाहिजे. पण हरणाला एवढी अक्कल कुठून येणार? आणि हरणाला शिकवणार कोण? की बाबा तू निवांत हो, स्वस्थ राहा आणि तू स्वतःच्या बिंबीकडे बघ, हे त्याला कोण शिकवणार? हरणाला. पण माणसाला शिकवलं जातं. मग असं जे शिकवलं जातं त्याला गुरु म्हणतात, त्याला सद्गुरू म्हणतात. सद्गुरू कोणाला म्हणतात? की बाबा तू जे शोधतो आहेस ना ते तू बाहेर शोधतो आहेस, ते तुझ्याच जवळ आहे. तू बाहेर जेव्हा शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुझ्या दुःखाला सुरुवात होते. म्हणजे ज्ञानाच्या कक्षा बघा काय आहेत त्या, की ही ज्ञानाची कक्षा जर तुम्हाला समजली ना तर तुमचं जवळजवळ 75% काम होईल. की मला जे हवं आहे, मला जे पाहिजे आहे ते मला कुठेतरी बाहेर मिळणार नाही, तर ते माझ्याच जवळ आहे. हे पहिलं ज्ञान झालं पाहिजे. आणि हा आनंद जो आपल्याच जवळ आहे पण आपण तो अजूनपर्यंत ओळखलेला नाही, तो आनंद आपण मिळविण्याचा प्रयत्न करतो, शोधण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यासाठी आपण धडपड करतो, त्याच्यातून दुःख निर्माण होतं. म्हणून माणसाचं दुःख का निर्माण होतं त्याचं हे मुख्य कारण आहे अज्ञान. ज्याला मगाशी मी म्हटलं हे अज्ञान आहे. की अज्ञान काय आहे? की जे तो शोधण्याचा प्रयत्न करतो ते तो स्वतःच आहे. म्हणजे त्याच्या जवळ आहे असं म्हणण्यापेक्षा
ते तो स्वतःच आहे. जे स्वतः आहे तेच जर तो शोधायला लागला तर त्याला मिळणार कसं? एखादा माणूस आहे, त्यांचं नाव आहे गोविंदराव, असं आपण गोविंदराव आहे. आता हा गोविंदराव शोध करतो आहे, ह्या इकडे जातोय तिकडे जातोय, या घरात शोध करतोय त्या घरात शोध करतो आहे, या देवळात जातोय त्या देवळात जातो आहे, इकडे जातोय तिकडे जातोय. हा तुम्ही शोधताय कोणाला म्हणून विचारलं. एका माणसाने विचारलं, अहो गोविंदराव तुम्ही शोधताय कोणाला? काय सांगू म्हणाले, गोविंदराव आहेत ना ते हरवलेले आहेत, त्यांना मी शोधतोय. म्हणजे हाच गोविंदराव आणि हा म्हणतो मी गोविंदरावांना शोधतो आहे, तो गोविंदराव हरवलाय. म्हणजे आता मला सांगा, हा किती ह्यानी शोध केला तर ह्याला गोविंदराव मिळेल, किती याने यज्ञ केले तर याला गोविंदराव मिळेल, किती याने तप केलं तर याला गोविंदराव मिळेल, किती याने जप केला तर याला गोविंदराव मिळेल, किती याने कष्ट घेतले तर याला गोविंदराव मिळेल, आणि किती पैसा खर्च केला तर गोविंदराव मिळेल. ह्या सगळ्या गोष्टी जरी त्यांनी केल्या तरी सुद्धा गोविंदराव मिळणार नाही. मग गोविंदराव मिळायला पाहिजे असेल गोविंदरावांना, तर पहिलं कोणीतरी भेटला पाहिजे, कोणीतरी सांगणारा भेटला पाहिजे की बाबा तू कोणाला शोधतो आहेस? गोविंदराव. मग होय ना, मग जरा शोधायचं पहिलं बंद कर आणि उगार आहे निवांत स्वस्त बस अगोदर, इथे माझ्याजवळ स्वस्त बस, अगोदर धावायचं पहिलं बंद कर आणि स्वस्त बस, माझ्याजवळ स्वस्त बस. आणि आता मग सद्गुरू सांगतील, अरे गोविंदराव आहेत ना, ते गोविंदराव तुला तो पाहिजे आहेत ना, मग तू असं कर, जरा थांब. आणि बाहेरून आतमध्ये गेले आपल्या खोलीमध्ये आणि एक आरसा आणला आणि त्याला दाखवला. आता मिळाला तुला गोविंदराव? अरे हो, मी ह्यांच्याच शोधार्थ होतो, मला गोविंदराव हेच पाहिजे होते, म्हणजे याला हेच पाहिजे होते. त्याला जेव्हा त्याचं प्रतिबिंब दाखवलं, अरे मला हेच पाहिजे होते. मला सांगायचा मुद्दा काय की ह्याला जे पाहिजे आहे ते तोच आहे हे त्याला न कळल्यामुळे तो शोध करतो आहे आणि दुःखात पडतो आहे. आता ह्याच्या दुःखातून बाहेर काढण्याचं सामर्थ्य कोणाला आहे? ज्ञानाला आहे. हे ज्ञान कोण देणार? कोणीतरी दुसरा पाहिजे. दुसरा मनुष्य असल्याशिवाय याला ज्ञान कोण देणार? आणि म्हणून जो त्याला ज्ञान देतो त्याला सद्गुरू म्हणतात. आणि म्हणून असे सद्गुरू जेव्हा भेटतात तेव्हा याला पहिलं ज्ञान होतं की ज्याला मी शोधतो आहे तो मीच आहे. म्हणून सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तयार आहे. लोहपरीसाठी न सहाय उपमा, सद्गुरू महिमा अघात. तुका म्हणे कैसे आंधळे जन, गेले विसरूनी खऱ्या देवा, असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून सद्गुरू हा खरा देव असं म्हटल्याचं कारण का की तो याला खरा मार्ग दाखवतो, मार्ग ज्ञान देतो. आणि म्हणून जीवनविद्या काय सांगते? ज्ञान हाच देव. जीवनविद्या काय सांगते? देव म्हणजे काय? ज्ञान हाच देव आणि अज्ञान हा सैतान, हे जीवनविद्या सांगते. आणि म्हणून सद्गुरू तुम्हाला हा जो मार्ग दाखवतात की बाबा तू जे शोधतो आहे ते तूच आहेस. म्हणून पहिल्या प्रथम त्याला सांगतात तू निवांत हो, इकडे तिकडे झडपड करू नको, उगार आहे निवांत. आणि मग काय सांगतात? हां, आता तुला कोण पाहिजे आहे? गोविंदराव पाहिजे आहे ना, मग गोविंदराव पाहिजे ना, हा आरसा बघ, आरशात बघ, मिळाला गोविंदराव मिळाला. कळलं की नाही? तसं आपल्या जीवनामध्ये आपण शोधत असतो, शोधतोय, किती जन्माला येतोय शोधतो, मिळत नाही म्हणून मेल्यानंतर पुन्हा जन्माला येतोय, मरेपर्यंत शोधतोय, मरतो पुन्हा जन्माला येतो. म्हणून किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, असं तुकाराम महाराज म्हणतात की हा पुन्हा जन्माला येतोय. का? तो शोधतो आहे. तो पुन्हा जन्माला येतो काय? शोधतो आहे. आणि एकदा त्याला त्याचा शोध लागला की तो मुक्त होतो खऱ्या अर्थात. आता मुक्त झाल्यानंतर तो पुन्हा जन्माला येतो का? येतो, कारण इतरांना मुक्त करण्यासाठी. म्हणून जीवनविद्या काय सांगते? माणूस जन्ममरणातून
कधीही स्वतःची सोडवणूक घेऊ शकत नाही. जो अज्ञानी आहे त्याला कंपल्सरी जन्माला यावं लागतं, मरावं लागतं, पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा मरावं लागतं. पण जो ज्ञानी आहे तो जन्माला येतो दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी, दुसऱ्यांना ज्ञान देण्यासाठी, दुसऱ्यांना आनंद देण्यासाठी तो जन्माला येतो. तो मुक्त झाला, त्याला असं वाटतं आपण दुसऱ्यांनाही मुक्त करावं. ही त्यातली खरी उर्मी असते की खरा जो मुक्त झालेला असतो ना तो आपण मुक्त झालो ना आता झालं, आता संपलं असं नाही. मग बाकीचे ते पण बंधनांमध्ये पडले आहेत ना, मग त्यांनाही सोडूया. कल्पना करा की एका देवळामध्ये आणि चोरांनी 10 लोकांना बांधून टाकलं, 10 खांबाला बांधून टाकलं. चोरांनी 10 लोकांना 10 खांबाला बांधून टाकलं आणि निघून गेले. आता त्यातल्या एका माणसाने कसे तरी प्रयत्न वगैरे करून त्याने स्वतःची सुटका करून घेतली. आता ज्याने स्वतःची सुटका करून घेतली तो सरळ चालायला लागेल का घरी? तो नाही जा. मग तो काय करील, बाकीचे जे 9 आहेत ना त्यांना तो सोडवेल आणि मग सगळे घरी जातील. म्हणजे हे माणसाच्या ठिकाणची ही प्रेरणा आहे, ही उर्मी आहे. आणि ही उर्मी जोपर्यंत माणसाच्या ठिकाणी आहे तोपर्यंत तो म्हणणार नाही असं की मी आता मुक्त झालो, आता मला इतरांशी काय करायचं. मग खरा तो मुक्तच झालेला नाही. खरा मुक्त तो की जो इतरांना मुक्त करण्याचा प्रयत्न करतो. कळलं की नाही? आणि म्हणून आज जगामध्ये गंमत अशी झालेली आहे की हा माणूस हा बद्ध आहे. याचा अर्थ तो शोधतोय, अज्ञानाने बद्ध आहे. बद्ध कशाने? त्याला बद्ध म्हणजे बांधलेला. साधे मराठी शब्द आहेत ना, बांधणं म्हणतो की नाही. अज्ञानाच्या दोरीने आपण जखडून गेलेलो आहोत, बांधले गेलेलो आहोत. कळलं की नाही? म्हणून याला बद्ध असं म्हणतात. हा मुक्त झाला पाहिजे. कळलं की नाही? आणि हे जे अज्ञान जे आहे ना, अज्ञान काय आहे? आपल्याच बद्दलचं मुख्य अज्ञान आहे. एक गोष्ट सांगतो म्हणजे आणखीन तुम्हाला हा विषय समजेल. एकदा अशी गंमत झाली की 10 माणसं प्रवासाला निघाली. 10 माणसं प्रवासाला निघाली आणि प्रवास करता 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 वाटेत नदी मिळाली. वाटेत नदी लागली. का पूर्वीच्या काळ असा होता की त्यावेळेला असे पूल बिल नव्हते आणि त्यावेळेला ते होडी पण नाही मिळाली. मग आता काय करायचं? ते 10 माणसं म्हणाले आता पोहून जायचं. ही 10 माणसं पोहून पलीकडे गेली. पलीकडे गेल्यानंतर मग त्यांनी विचार असा केला की अरे आपण पोहून आलो खरे, पण ह्या 10च्या 10 लोक आले का कोण बुडा बिडाला नाही ना, असा हा विचार मनात आला काही लोकांच्या की अरे बा आपल्यापैकी कोण बुडालं नाही ना, मग आपण मोजून बघूया. मग मोजायला सुरुवात केली. चल 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे राम 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 राम, मेला रे, एक गेला. एक गेला म्हणाले. निघालो तेव्हा 10 होते, आता 1 2 3 4 5 6 7 8 9. अरे रे, लागले रडायला. भोकाण पसरलो. एक गेला आपल्यातला, एक गेला. मग त्यातल्या काही शहाणे म्हणाले अरे तुझं चुकलं असेल, मी आता मोजतो म्हणाले. मग त्यांनी मोजायला सुरुवात केली. त्याने पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8 9. तो लागला रडायला. अरे गेला रे गेला म्हणाले. अशा तऱ्हेने तिकडनं एक माणूस आला, एक साधू आला तिकडनं आणि हे सगळे रडतायत. अहो तुम्ही का रडतायत का? अहो म्हणाले आम्ही म्हणाले प्रवासाला निघालो आणि आमच्यात एक माणूस गेला हो, नदीत बुडाला. बुडाला? तुम्ही कशावर म्हणता बुडाला? अहो कशावर म्हणजे काय? आम्ही 10 होतो, आता आम्ही 9च आहोत. कशावरून तुम्ही 9 आहात? अहो प्रत्येकाने मोजून बघितलं, आमच्यापैकी प्रत्येकाने मोजून बघितलं आणि आम्हाला 9 सापडले. 1 2 3 4 5 6 7 8 9. असं तर साधूच्या लक्षात आलं का? साधू शहाणा होता ना. साधूच्या लक्षात आलं असं ना, मग थांब झालं म्हणा, तुम्ही रांगेत उभे राहा बघू. हां, आता साधूने मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आहे ना सगळे? अरे सगळ्यांना आनंद झाला. बघा सगळ्यांना आनंद झाला. मगाशी रडत होते, आता सगळे हसायला लागले. का? ज्ञान. पूर्वी अज्ञान. अज्ञान काय? आपल्यातला एक गेला. वास्तविक तो गेलेलाच नव्हता, बुडाला नव्हता, मेला नव्हता, काय नव्हता. पण यांचं मोडण्यात चूक होत होती, यांची मोडण्यात चूक होत होती. आणि जेव्हा त्यांनी मोजून दाखवलं बरोबर 1 2,
तर अरे बुडानं आपण सगळे आहोत, जो आनंद झाला त्यांना. आता मला सांगा, पूर्वी ते 10 होते, आताही ते 10 आहे, पण पूर्वी त्यांना असा आनंद झाला का? नाही. पण अज्ञान जेव्हा गेलं तेव्हा त्यांना आनंद झाला. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की माणसाचं ज्याला अज्ञान जातं आणि जेव्हा त्याला ज्ञान होतं तेव्हा त्याला आनंद होतो. कळलं की नाही? आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आज अशीच अवस्था झालेली आहे की जे आपण आहोत तेच आपण शोधतो आहोत. म्हणजे ते जसा तो स्वतःला मोजत नव्हता आणि बाकी सगळे मोजत होता, तसे आपण स्वतःला मोजत नाही. स्वतःला आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. बघा तुम्ही, प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक बाई स्वतःकडे बघते का कधी? नाही. ती सगळं बाकीचं बघत असते आणि इतर आपल्याकडे बघतात का तेही बघत असते. कळलं की नाही? मला सांगायचा मुद्दा काय, पण ती स्वतःकडे बघत नसते. फक्त ती स्वतःकडे बघते कधी जरा व्यवस्थित दिसावं, आपण बाहेर पडल्यानंतर व्यवस्थित दिसावं म्हणून ती स्वतः आरशात जे बघेल तेवढं. पण ती आरशात बघताना सुद्धा स्वतःला बघत नाही, ती फक्त आपण चांगलं दिसावं हे बघते. कळलं की नाही? म्हणजे बघते काय, स्वतःला बघत नाही, आपण चांगलं दिसावं हे बघते. मला वाटतं ह्याच्यातली गोम तुम्हाला कळली असेल की आपण चांगलं दिसावं हे ती बघते किंवा तो बघतो. म्हणजे ती आणि तो सारखेच. पुरुषसुद्धा आरशामध्ये बघतात ना, तेव्हा आपण चांगले दिसतो की नाही एवढंच आपण बघतो. आणि मग आपले केस जर कुठेतरी पसरले असेल तर फडीने आपण सारखे करतो. कळलं की नाही? जर काय कुठे डाग बीग लागला असेल तर तो आपण पुसून काढतो. कळलं की नाही? आणि अशा तऱ्हेने आपण चांगलं दिसतो का एवढंच फक्त आपण आरशात बघतो. म्हणजे बघतो काय, चांगलं दिसणं हे बघतो आपण आणि आपण चालायला लागतो. म्हणजे आपण स्वतःला बघत नाही, आपण स्वतःचं भान घेत नाही. म्हणजे शरीराचं बोलतो मी, आत्मस्वरूपाचं भान वगैरे सगळं नंतर, पण मी साधं शरीराबद्दल बोलतो आहे की आपण शरीराचं सुद्धा भान घेत नाही. अहो, आपल्याला पोट आहे हे कळतं का? आपल्याला पोट दुखतं तेव्हा आपल्याला कळतं पोट आहे म्हणून. डोळ्याचं आपल्याला कधी भान असतं का? पण डोळ्यामध्ये ज्यावेळेला खुपतं ना त्यावेळेला आपल्याला डोळे आहे हे आपल्याला भान येतं. म्हणजे आपल्या शरीराकडे आपलं कधी भान नसतं. आपण शरीराबद्दलचं जी काही काळजी वगैरे घेतो ना ती नेणीवपूर्वक घेतो. कळलं की नाही? डायरेक्टली आपण त्याची काळजी घेत नाही किंवा डायरेक्टली आपण त्याच्याकडे बघत नाही, तर नेणीवपूर्वक आपण त्याच्याकडे बघतो किंवा नेणीवपूर्वक त्याची जी काळजी घ्यायची असेल ती घेतो. हे मी काय सांगतो आहे की ज्ञान हे सर्वात महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला जो पुढे आनंद वाटता आनंद लुटायचा आहे हा विषय समजावून घेण्यासाठी मी हे सांगतो आहे. हे पहिलं लक्षात घ्या की पहिलं आपल्याला लक्षामध्ये आलं पाहिजे की मला जे वाटायचं आहे आणि जे मला लुटायचं आहे ते माझ्याच जवळ आहे. आणि म्हणून मला कसल्याही प्रकारची धडपड करण्याची गरज नाही. आणि म्हणून सगळ्या संतांनी पण सांगितलं, उगार आहे निवांत, बैसोनी निवांत, शुद्ध करी चित्त. तू निवांत पाहिला हो. कळलं की नाही? निवांत राहा असं सांगितलंय. हे जे निवांत राहणं हे महत्त्वाचं आहे. आणि निवांत मनुष्य जेव्हा राहतो ना तेव्हा तो विचार करू शकतो. धावणारा मनुष्य विचार करू शकत नाही, पण जो निवांत बसलेला असतो ना तो चिंतन करू शकतो, विचार करू शकतो. आपल्या बुद्धीचा कसा वापर करायचा, काय करायचं ह्याचा तो विचार तो निवांत असतो तेव्हा करू शकतो. प्लॅनिंग करणं, निवांत असेल तर प्लॅनिंग करणार. हा जर अशांत असेल तर प्लॅनिंग काय करणार? म्हणून निवांतपणा जो आहे म्हणतात तो फार महत्त्वाचा असतो. मग पहिला तू निवांत हो आणि सद्गुरूकडनं तू हे ज्ञान संपादन करून घे. आणि सद्गुरू काय सांगतात, तू जे शोधतो आहेस ते तूच आहेस. जे तू शोधतो आहेस ते तूच आहेस. आता एकदा आपल्याला कळलं की जे मी शोधतो आहे ते मीच आहे, आता तुम्ही शोधाल का? आता तुम्ही शोधणार नाही का? मला ज्ञान झालं की मी जे शोधतो आहे ते मीच आहे, मला ज्ञान झालं म्हणजे मला कळलं. वळणं पुढे आहे. कळलं ना? कळणं आणि वळणं
कळणं याला परोक्ष ज्ञान म्हणतात आणि वळणं याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. हे शब्द जे आहेत ना हे फार शास्त्रीय शब्द आहेत की कळणं हे परोक्ष ज्ञान आणि वळणं हे अपरोक्ष ज्ञान. मग दोन्ही ज्ञान, पण एक ज्ञान आहे नुसतं कळलं की नाही. आता लहान मुलं आहे आणि आईने सांगितलं तो तिकडे निखारा आहे ना, त्या निखाऱ्याला तो हात नको लावा, निखाऱ्याला हात लावला तर तुझा हात भाजेल, असं आईने त्या लेकराला सांगितलं. तू तिकडे जाऊ नकोस, कळलं की नाही. तिकडे शेगडी आहे, तिकडे विस्तव आहे, निखारे आहेत, त्याला तू हात लावू नकोस, भाजेल. कळलं त्याला. त्याने पाठ पण केलं. विस्तवाला हात लागला, निखाराला हात लावला की भाजेल, निखाराला हात लावला की भाजेल. किती वेळा पारायण केलं? पारायण 1000 वेळा पारायण केलं. काय केलं की निखाराला हात लागला की भाजेल, निखाराला हात लागला की भाजेल. त्याने 1000 पारायणं केली. पण काय समजलं? काही समजलं नाही. मग काय कळलं त्याला. कळलं की नाही. याला शब्दज्ञान म्हणतात, याला शब्दज्ञान म्हणतात. आता तो म्हणतो हे आई जी नेहमी सांगते हात लावला की भाजेल, हात लावला की भाजेल, हात तर लावून बघूया. आणि त्या लेकराने त्या चुलीजवळ गेला आणि त्या निखाऱ्याला हात लावला आणि त्याला जो चटका बसला. आता त्याला कळलं की भाजणं म्हणजे काय. पूर्वी त्याला कळत होतं, आता त्याला वळलं. आता तो पुन्हा कधी त्याला हात लावणार नाही. याला ज्ञान म्हणतात. ज्ञान म्हणतात ना हे आत्मज्ञान. आणि तू हात लावला तर भाजेल आणि त्याने पाठ केलं, हात लावला तर भाजेल, हात लावला तर भाजेल. पारायणं केली. ज्ञानेश्वरीची पारायणं करतात की नाही, ही पारायणं अशी करतात. म्हणून हे शब्दज्ञान. पण जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत आता त्याला पारायण करण्याची गरज आहे. आता त्याला पारायण, कारण का त्याला कळलं हात लावला म्हणजे भाजणं म्हणजे काय हे त्याला कळलं. हे त्याला उत्तम रीतीने कळलं की हात लावल्यानंतर भाजतं म्हणजे काय. आणि परिणाम काय झाला, आता तो पुन्हा त्या दिशेला पण जात नाही. तो त्या दिशेला पण जात नाही का व चुकून आपला हात लागला तर पुन्हा पंचायत. ह्याला ज्ञान म्हणतात. म्हणून शब्दज्ञान आणि आत्मज्ञान हा जो फरक आहे ना तो हा आहे. आत्मज्ञान म्हटल्यानंतर लोकांना जे काहीतरी वेगळं वेगळं वाटतं की आत्मज्ञान म्हणजे काहीतरी गूढ आहे, आत्मज्ञान म्हणजे फक्त परमार्थ करणाऱ्या लोकांसाठी आहे, आत्मज्ञान म्हणजे रिटायर्ड झाल्यानंतर करण्यासारखी गोष्ट आहे. असं काय नाही. आत्मज्ञान ही गोष्ट जी आहे ही सर्वांनाच आवश्यक अशी गोष्ट आहे. आता पाणी कोणाला आवश्यक आहे? प्रत्येकाला पाणी पाहिजे. नाही तुम्हाला पाणी ना, रिटायर झाल्यानंतर आम्ही तुम्हाला पाणी देऊ, तोपर्यंत पाणी पिण्याची काही गरज नाही असं जर मी म्हटलं चालेल? रिटायर झाल्यानंतर पाणी प्या हो. आता कशाला पाण्याची गरज आहे? पाण्याची गरज रिटायर्ड होईपर्यंत नव्हे, मरेपर्यंत पाण्याची गरज आहे. कळलं की नाही. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. पाण्याची मला गरज आहे. आणि म्हणून पाणी जसं प्रत्येक प्राण्याला हवं तसं आत्मज्ञान हे प्रत्येक माणसाला आवश्यक आहे. कारण आत्मज्ञान म्हणजे स्वतःबद्दलचं ज्ञान. आणि हे स्वतःबद्दलचं ज्ञान हे जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला जीवन जगता येत नाही. म्हणून जीवनविद्येने एक नवीन सिद्धांत मांडला. जीवनविद्येने नवीन सिद्धांत मांडला. आतापर्यंत पारंपरिक सिद्धांत काय आहे की आत्मज्ञान झाला की तो मुक्त झाला, मग तो मुक्त झाला, मग त्याला आता काही करायचं उरलं नाही. जीवनविद्या सांगते हे खोटं आहे. जीवनविद्या सांगते आत्मज्ञान झाल्यानंतरच तुझ्या जीवनाला सुरुवात होते. खरी तुझ्या जीवनाला सुरुवात आत्मज्ञान झाल्यानंतर होते. तोपर्यंत तू काय, तोपर्यंत चलते का नाम गाडी, तोपर्यंत चलते का नाम गाडी. जगतोय का, मरत नाही म्हणून जगतोय. जीवनाला अर्थ नाही. जीवनामध्ये अर्थ तर नाहीच, पण जीवनामध्ये अनर्थच जास्त. ही त्याला परिस्थिती त्याच्या वाटायला येते. पण एकदा त्याला ज्ञान झालं ना की ज्ञान झाल्यानंतर मग त्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. त्याला परमार्थ असं. म्हणून आत्मज्ञान ज्याला आपण म्हणतो, हे आत्मज्ञान झाल्यानंतर माणसाच्या जीवनाला खरी सुरुवात होते. तोपर्यंत खरी सुरुवात होत नाही. मग तोपर्यंत काय, अंधारामध्ये माणसं
चाचपडतात की नाही, धडपडतात की नाही. मग हे कितपत धडपडतात? जोपर्यंत प्रकाश येत नाही तोपर्यंत धडपडतात. प्रकाश आल्यानंतर धडपडणं बंद होतं. तसं मनुष्य जोपर्यंत अज्ञानी आहे तोपर्यंत तो धडपडतोच. धड पडेपर्यंत धडपडतोय, खटपट करतोय, सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, पैशाच्या मागे लागतोय, हे पाहिजे ते पाहिजे, चाललेलं आहे त्याचं. ही त्याची सगळी जी धडपड आहे त्याच्यातून त्याला कारण आत्मज्ञान झालेलं. आणि म्हणून आत्मज्ञान होणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आत्मज्ञान झाल्यानंतर जीवनाला